सोमनाथ सूर्यवंशी यांची मॅटर आज असताना इफेक्टिव्ह हिअरिंग ज्याला म्हणतो तसं असताना आज झालं. मागच्या दोन जजमेंट्समध्ये सरकारचे GR होते ते कोर्टाने अमान्य केले होते आणि 12 जूनचं जजमेंट जे देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये एक इंडिकेशन दिलं होतं जजमेंटमध्ये की कोर्ट स्वतःहूनच ह्या रूल्स फ्रेम करतील अशी असणारी परिस्थिती आहे. एक त्याच्यातला भाग म्हणून आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की कोर्टाच्या ह्या निर्णयाला लक्षात घेता शासनाने स्वतःहूनच एक रेझोल्यूशन आणलं की ज्याला म्हणता येईल की ते असं म्हणतात आहेत की कायदा करण्याची गरज नाही आहे, रेझोल्यूशनवरती चालून जाईल. आम्ही असणारं जे आहे त्याच्यामध्ये असणारं कोर्टाला एक सांगितलं आहे की नियम झाल्याशिवाय रेझोल्यूशनला अर्थ नाही, रेझोल्यूशनला कायदेशीर अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे असणारं त्या एकाच इश्यूवरती पुढच्या वेळेस कोर्टाने हिअरिंग ठेवलेली आहे आणि पुढच्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशीची केस कशा पद्धतीने कोर्टाने हँडल करावी ह्यापुढे त्याचे असणारे गाईडलाईन्स कोर्ट त्या ठिकाणी करेल का. कोर्टाला विनंती केली की 2 वर्ष झालेले आहेत आणि काही प्रोग्रेस झालेला नाही. त्याच्यामुळे गाईडलाईन जे आहे ते SIT जी फॉर्म केलेली आहे तिला असणारं देण्यात यावे. तर कोर्टाने ही मागणी आमची असताना मंजूर केली की पुढच्या तारखेला 3 आठवड्यानंतर आहे की SIT कशा रीतीने ही केस पुढे घेऊन जाईल त्याची गाईडलाईन्स कोर्ट त्या ठिकाणी मांडेल. नाही, थँक्यू. राजकीय नाही. थँक्यू. सरकारचं सहकार्य अपेक्षित आहे, मिळतंय ते सरकारकडून तर सहकार्य नाही. कोर्टाचा दंडा जसा लागतोय तसं 2-2 पावलं इंच लढू असं जसं आहे तसं 2-2 पावलं सरकार पुढे येतं आहे. आता त्याच्यातला असणारा इश्यू असं राहिलेला आहे की मॅजिस्ट्रेटचा जो रिपोर्ट आहे तो मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट जो आहे तो कशा पद्धतीने असताना पुढे घेऊन गेला पाहिजे तेवढा एक इश्यू आहे. तर तो पुढच्या वेळेस असताना सॉर्ट आऊट होईल असं मला वाटतं आहे.